आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा, आज मुलगी म्हणून मी तुझ्याकडे काहीतरी मागते. जोपर्यंत सुंदरी मला ते सत्य सांगत नाही तोपर्यंत तू सुंदरीच्या घरी जायचं नाहीस. तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीस. आदित्यचं सोड, पण तुझ्या मनात सुद्धा सुंदरीबद्दल शंका आहे. वाईट वाटलंय का? ओके, ठीक आहे, मान्य आहे मला तुझी अट, पण माझी पण एक अट आहे. जोपर्यंत तुझ्या दृष्टीने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत तू सुद्धा सुंदरीकडे जायचं नाहीस. काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय सुंदरी सत्य लपवणार नाही. खात्री आहे माझी. ठीक आहे, नाही जाणार मी सुंदरीकडे. सुंदरी तर ट्रॅप मधून निसटली, पण तिच्यावरून मायलेकीत तर फूट पडली. महादेवा, घे पाणी. सुंदरी आली की सगळे जेवायला बसू काय? अरे मंगलला पण म्हणलं चल जरा बाहेर ये, गप्पा मारू सगळे मिळून. म्हणली नाही नाही, मी आळूचे उंडे काढलेत, ते तळते. काय रे महादेवा, एवढा कसला विचार करतोयस? ते पूजेत जे घडलं का नाही ते मनाला लागून राहिले. ते अनु मॅडमची काळजी वाटते हो. हे शब्द आहे का नाही त्यांच्या त्यांना आला एक नवऱ्यामुळे झालंय बघा. आज ते गडबडीत बी गेल्या का नाही, ते बी त्याच्यामुळेच गेल्या असणार. नक्की काय झालं असेल? आदित्य बद्दल तर काही नसेल ना? पण जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतंय बघ. उमा, मी काय म्हणते, माझी आणि मंगलची लई इच्छा आहे बघ. म्हणजे गेल्या वर्षी सुंदरीचं लग्न झालं की नाही, तेव्हा संक्रांतीला तिच्यासाठी हळदी कुंकू करायचं गावात, असं लई मनात होतं बघ. पण नाही जमलं ग. आता आपण करायचं का हळदी कुंकू? म्हणजे आपण सगळे जमलोच आहोत की, आणि मालती पण आहे, अन साहेब बी आहेत. खरं तर हरकत नाही. माले, तुझ्या शशी आजीला फोन लावून बोलवून घे. वय करते. ए माले माले माले, हा अगं ते हळदी कुंकवाचं सरप्राईज ठेव बर का. सरप्राईज? बरोबर ठेवते. हा मी काय म्हणतो, ते हलव्याचे दागिने करतात ना? बघा बघा जावई बापू काय म्हणतायत. हो, मी काय माझ्यासाठी म्हणत नाहीये. आता सुंदरीच्या आयुष्यात सण समारंभ होणार ना. वय वय, अनु मॅडम सुद्धा मॅडम पण बोलूयात. पण मी काय म्हणते, म्हणजे आताच त्यांच्या घरात पूजेचा समजा गोंधळ झालाय, त्यात आपण समारंभाला बोलवायचं बरं वाटेल का? त्यांना आवडेल का? कशाला वाईट वाटेल? उलट आनंदच होईल त्यासनी. ते तर आपल्याला प्रत्येक वेळेला बोलतात का नाही? वय वय, अगदी सगळ्यांना बोलवा. आणि मी काय म्हणते, आजूबाजूच्या 4-5 सवाष्णींना पण बोलवा. हा चालेल. आजी लावला बर का फोन, येते ती.
देवा, घाट घालताय ते समजे, पण कुणाला नको ते सरप्राईज नको मिळायला. आणि आदित्यचं काय, त्याला कसं टाळणार यात? जोपर्यंत तुझ्या दृष्टीने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत तू सुद्धा सुंदरीकडे जायचं नाहीस. काय झालं? शेवटी मामाने सुंदरीचीच बाजू घेतली ना. पण मला हे कळत नाही की एवढ्या लवकर त्यांना सगळं कसं कळालं. मला काय वाटतं माहितीये का की आपण निघालो ना पोलीस स्टेशन मधनं, त्यानंतर सुंदरीने मामाला कॉल लावला असणार आणि सगळं खोटं नाटक सांगितलेलं असणार. नाही, सुंदरी तेवढी मूर्ख नाहीये आधी. आपण घरी आल्यावर मम्माला हे सगळं सांगणार आहे, तिला माहिती असेल ती कशाला फोन करून खोटं सांगेल. नाही, तुझं बरोबर आहे. ती मूर्ख नाहीच आहे, हुशार आहे. तिला माहितीये की मम्माचा तुझ्यापेक्षा जास्त विश्वास तिच्यावर आहे. नाही, पण आधी मला आज मम्माचं वागणं थोडं वेगळंच वाटलं रे. काय नाही ग, ती नेहमी सुंदरची बाजू घेते. काय वेगळं आहे त्यात? ते नेहमीच झालंच रे, पण आज ना मम्मा माझ्याशी बोलताना ना मला असं कुठेतरी वाटतंय की मम्माला कुठेतरी सुंदरीबद्दल असं काहीतरी माहितीये ना, ज्यामुळे मम्माचं सुंदरीवर नुसतं प्रेम नाहीये, ती तिचा खूप जास्त रिस्पेक्ट पण करते आणि म्हणून ती मला तिच्या विरोधात जाऊ देत नाहीये, कंट्रोल करते नेहमी मला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे ती नाही, मला काय वाटतं माहितीये का की नाही, नको जाऊ दे. मला भीती वाटते की तू काय अर्थ काढशील. मला प्लीज चुकीचं समजू नकोस. मला असं वाटतं की मामा तुला समजून घेत नाहीये कारण तू त्यांच्या पोटची मुलगी नाहीयेस. हे बघ अनु, मला तुला हर्ट नाही करायचंय, पण मला जे वाटते मी ते सांगतो. त्यांच्या पोटची मुलगी असतीस ना तर त्यांनी तुला जास्त समजून घेतलं असतं कदाचित. अनु हे बघ, गैरसमज करून घेऊ नको. असं नाही की ममाचं तुझ्यावर प्रेम नाहीये, ममाचं प्रेम आहे, पण नाही. ती माझी मम्मा आहे, तिचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. मी जरी तिच्या पोटी जन्म घेतला नसताना तरी तिच्या प्रेमात तेभर पण कमी नाहीये. प्लीज आधी परत तिच्यावर अशी शंका घेऊ नकोस. हा म्हणजे अलीकडे तिचं वागणं मला बऱ्याचदा पेचात पडतं. आमच्यात वाद होतात, ती कधी माझी बाजू घेते, कधी माझी बाजू घेत नाही, कधी जेव्हा ती सुंदरीची बाजू घेऊन माझ्या विरोधात जाते ना, तेव्हा नाही आवडत मला. होते मी पॉझिटिव्ह. इट्स ओके. बघ उगाच तू इकडे बस. हे बघ तू बस, तू शांत हो. एवढी मोठी गोष्ट झालेली नाहीये, तू प्लीज शांत हो. तुला काय हवंय? तू थोडं खातेस? नको. बर, हे बघ अनु, तू आत्ताच हॉस्पिटल मधून आली. हे बघ, तुझ्या बॉडीवर जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस पडला ना तर बाळाला त्रास होईल. तू एक काम करतेस का? तू शांत झोपतेस? चल. बरं, मी काय म्हणतो अनु, तू औषधं घेतलीत का? तुझी औषधं कुठे आहेत? घेतली आहेत. नक्की घेतलीस ना? आधी तू पण स्वतःची काळजी घे. तुझी औषधं घेतलीस का तू? हो, मी औषधं घेतली आहेत आणि आता बरं वाटतंय मला. काय अनु, आता
आपल्यालाच आपल्या दोघांची काळजी घ्यायची. दोघांचे नाही, तिघांचे. झोपतो आता शांत. तरी अजून आली कशी नाही? इतका इडका लागलाय तिला. काय झालंय? अगं कुठं होतीस तू? इतका का लागला? अहो थांबा की जरा तिला श्वास तरी घेऊ दे. सरू बस तू. सुंदरी जरा थकलेली दिसते, तिला आराम करू द्या. उद्या सांगेल काय झालंय ते नेमकं. नाही नाही सुंदरी, काय झालंय? तू टेन्शन मध्ये दिसतेस. हे बघ मनात काय ठेवू नकोस, सांगून टाक. हा म्हणजे बरं वाटेल तुला. अगं सुंदरी, शांतपणे सांग. तू काय मनात ठेवू नकोस, सांग बघू. सुंदरी अगं बोल की काय झालंय? अनु मॅडमच्या नवऱ्याला अटक केलं होतं. काय? हो. मला वाटलंच होतं या माणसाचं काही ते प्रकरण असणार म्हणून. पण जरा गैरसमज झाला होता. पण आता समजा ठीक आहे, त्यांना सोडलंय. मला एक कळत नाही, सुधा मॅडम सारखी खमकी बाई त्यांच्या जावायला सरळ का करत नाही? सरे ते सगळं जाऊन दे, पण मला सांग, अगं पण तुझा चेहरा एवढा का दास्तावलेला दिसतोय? हान उतरलाय बघ केवढा. कसं सांगू यांना? अहो मामी, तिला अनु मॅडमचं टेन्शन आलं असेल. म्हणजे आधीच त्यांची प्रकृती नाजूक आहे, त्यात ह्या समजा गोष्टींचा ताण म्हटला की थोडा त्रास होतोच ना. हा म्हणजे त्यांच्याच तब्येतीची जरा काळजी. त्यांच्या आयुष्यात तसा काही होऊन आला माणूस आला का नाही? दुर्दैवच आहे त्यांचं. जाऊ दे ना मामा, झालंय समजा व्यवस्थित. काळजीचं काही कारण नाही. अगं सगळं ठीक होणारच की. चांगल्या माणसांच्या बाबतीत सगळं चांगलंच होतंय. आणि त्या अनु मॅडम लई चांगल्या आहेत ग, अगदी तुझ्यावानी. बरं, आता तुला एक खुश करणारी बातमी आहे. मला खुश करणारी? वय, आपल्या घरी संक्रांतीचं हळदी कुंकू करायचं आहे. हा म्हणजे आपण हळदी कुंकू करतोय त्याला आपण सुधा मॅडमला अनु मॅडमला बोलूयात काय? नाही म्हणजे तेवढा चेंज. आता एवढं समजा टेन्शन झालंय, मग त्यांना पण बरं वाटेल का नाही? आपल्या आनंदात ते बी सहभागी होत्या. आता ह्याला विरोध तरी कसा करू आणि हो तरी कसं म्हणू? अन माझी चंद्रकळाच नेसायची बर का, अगदी नाजूक
आणि तरतरीत दिसशील बघ. हा वय सुंदरी सारखी मुलगी एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं वाटलं कसं तुला? आणि काय रे, तिच्यावर अशी चिखलफेक करायच्या आधी ती आपल्याला किती जवळची आहे असा विचार सुद्धा तुझ्या मनात आला नाही? या म्हातारीला सगळं काही कळलेलं आहे. हे फारच डेंजरस आहे. किचनना तर मॅनेज करता येऊ शकतं, पण या म्हातारीचं काय करायचं? त्या कोणत्याही क्षणी अनुला सगळं सांगू शकतात. नाही, या दोघींना एकमेकींपासून दूर करणं हा एकमेव उपाय आहे. कसं दूर करायचं त्यांना? विद्या, काहीतरी विचार कर. या सगळ्यातून सुटका कशी करून घेता येईल विचार कर. काय एवढी काय घाई आहे की पुन्हा अनुला तिच्या दुधाच्या ग्लास मधून झोपेच्या गोळ्या द्यायच्यात? का नेमका आपण कुठला गेम केला की सगळ्यांना त्रास होईल याचं प्लॅनिंग करायचंय? काय बोलताय तुम्ही? आणि कुठला त्रास? मी काय लोकांना कसं बर्बाद करता येईल याचा विचार करत असतो? ऑफकोर्स. शंका आहे की काय? छंद आहे तुझा तो. अरे कधीतरी स्वतःबद्दल खरं ऐकून ते मान्य करून त्याला उत्तर द्यायची हिंमत दाखव. का उगाच मला प्रत्येक वादामध्ये आणता तुम्ही? उगाच? लाज वाटायला पाहिजे तुला. आज माझ्या लेकीची जी अवस्था आहे ना त्याला फक्त तू जबाबदार आहेस. मॅरिड असून सुद्धा खोटं बोलून तिच्याशी लग्न केलंस हा अक्षम्य गुन्हा आहेच. पण आता तिच्या जीवावर उठलास तू. अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग. हे बघा, वाटेल ते बोलू नका. माझा अनुवर किती प्रेम आहे ना तुम्हाला नाही माहित. प्रेम? चल रे, तो शब्द उच्चारायची तरी लायकी आहे का तुझी? आज अनुची तब्येत नाजूक आहे म्हणून आम्ही दोघी गप्प आहोत. आणि त्याचाच फायदा घेऊन तू मी आणि अनु, सुंदरी आणि अनु यांच्यामध्ये भांडणं लावतोयस. तुला काय वाटतं आम्हाला काय कळत नाही? मूर्ख होता मी? फक्त आरोप. फक्त आरोप करा तुम्ही बास. आता कर तू काही. एक ना एक दिवस तुझं पितळ उघडं पडेल. तुझे ग्रह फिरतील आणि जे आम्हाला हवंय ना तेच घडेल बघ. हे बघा, माझी काय कोंडी झाली होती. अनुशी लग्न करताना काय सिच्युएशन मध्ये अडकलो होतं हे सगळं सांगितलंय मी तुम्हाला. तरी पुन्हा पुन्हा तोच विषय का काढताय तुम्ही? अरे बाबा, तू फक्त तुझ्या वागण्याचं जस्टिफिकेशन दिलंस. पण ते बरोबर आहे का चूक आहे हे कोण पारखणार? खरा असतास ना तर सत्याला सामोरं गेला असतास. अनुला विश्वासात घेऊन त्यातून काहीतरी मार्ग काढला असतास. पण नाही, स्वार्थीपणाने वागला स्वतःसारखाच. त्या दोन चांगल्या मुलींच्या आयुष्याची माती करून ठेवलीस. या दुष्कृत्याचं फळ तुला या जन्मी आणि इथंच मिळणार आहे बघ. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. मग कशात अर्थ आहे? हे असले घाणेरडे माइंड गेम खेळण्यात? तुला काय वाटतं रे? तू गेम केला, तो सक्सेसफुल झाला. अनु आणि सुंदरी मध्ये तू काडी टाकलीस, आग लावलीस. पण ती आग विझवायला आणि तुझा मुखवटा अनुसमोर फेकून द्यायला मला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. आय एम सॉरी, पण मी कुठलाही मुखवटा लावत नाही. आणि तुम्हाला काय वाटतं याच्याशी मला खरंच काही घेणं देणं नाही. आय डोंट केअर. चांगला माणूस असणं हा काही मुखवटा नाही. मी चांगलाच माणूस आहे. जोपर्यंत माझ्या वाटेला कोणी जात नाही तोपर्यंत.
बोला मंगलताई. हा नमस्कार सुधा मॅडम. कशा आहात? बरे आहात ना? हो मी बरी आहे. तुम्ही कशा? मी पण बरी आहे. आपली लेकरं बरी असले की आपण बरेच असतो नाही का? बरं मी एक निमंत्रण द्यायला फोन केला होता तुम्हाला. कसलं निमंत्रण? अहो नाही फार मोठं काही नाही. सरीचं संक्रांतीचं हळदी कुंकू करायचंय ना त्याचं निमंत्रण. ते म्हणजे मागच्या वर्षी गावी करायचं होतं पण ते राहिलं. तर म्हणलं या वर्षी करू. काही हाऊस माऊस नाही ना. पण तुम्हाला यायचंय बरं का हळदी कुंकवाला. आणि सोबत अनु मॅडमना पण घेऊन या. हो म्हणजे बघते प्रयत्न करते. अहो प्रयत्न नाही नक्की यायचं बरं का. अनु मॅडमना वेगळा फोन करू का? नाही नाही नको नको मी सांगते. पण नक्की यायचं. आम्ही समजे वाट बघतोय. ठेवू का? हो. पुन्हा एकदा धर्मसंकट. सुंदरीशी बोलायला हवं. मला मातीत मिळवण्यासाठी हा आदित्य असले नीच खेळ खेळतोय. पण त्याचा त्रास अनु मॅडमना होतोय हे लक्षात कसं येत नाही त्याच्या. म्हणे प्रेम आहे त्यांच्यावर. कसलं प्रेम? नुसता स्वार्थ भरलाय नसानसात. त्या दिवशी तर त्यांच्या जीवावर बेतलं होतं. पण देवीची कृपा झाली आणि ते समद निस्तरलं. एक सांगते पुढचा मार्ग खडतर आहे.